खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण येण्याची शक्यता। पुढील काही तासात कराड बीड पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती। बीड बनतंय क्राईम कॅपिटल। बीड जिल्ह्यात 11 महिन्यात तब्बल 40 खुनाच्या घटना तर हत्येचा प्रयत्न केल्याच्या 178 घटना घडल्याची माहिती। बीडमधील संतोष देशमुख हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाविरोधात ठाणे, पुणे आणि बुलढाण्यात आज आंदोलन। बुलढाण्यात मराठा क्रांती मोर्चा रस्त्यावर उतरणार। रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या रेवदंड्यामध्ये 7 वर्षीय चिमुकलीवर बोटीत लैंगिक अत्याचार। पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर 20 वर्षीय आर्यन कोटकर या नराधमाला अटक। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार विधानसभा निकालाविरोधात हायकोर्टात जाणार। 6 जानेवारी आधी करणार प्रतिज्ञापत्र दाखल। ईव्हीएम मध्ये घोळाचा महाविकास आघाडीचा आरोप। दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान मजदूर संघर्ष समितीकडून पंजाब बंद। शेतकऱ्यांनी अमृतसर दिल्ली महामार्गासह रेल्वेही रोखली। एकतीस डिसेंबरला वणीचं सप्तशृंगी देवी मंदिर रात्रभर खुलं राहणार। नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाचा निर्णय। सोमवती अमावस्येनिमित्तानं नाशिकच्या रामकुंडावर स्नानासाठी भाविकांची गर्दी। गोदावरी पूजनासह देवदर्शनासाठी भाविकांची रीघ। महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेनिमित्त जेजुरी गडाला आकर्षक विद्युत रोषणाई। जेजुरीत भाविकांची गर्दी। खंडोबा देवाची पालखी कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ।